नमस्कार मित्रांनो, तुम्हाला अगोदर मी बेडवरची तूर दाखवली आणि त्याची परिस्थिती कशा प्रकारे होती. आज हे जे दाखवणार आहे पेरणी केलेलं आहे, जवळपास कमरेला सोयाबीन आहे आणि तुरीची परिस्थिती दाखवतो तुम्हाला. प्रत्येक शेतकरी तुरीला हा दुय्यम दर्जा देतोय. त्याचं कारण मलाही माहिती नाही. तुरीला एवढा भाव असताना देखील शेतकरी सोयाबीनकडे का वळतो. सोयाबीन 3,000 4,000 रुपये क्विंटलनी चालले, त्याच्यावर भरपूर खर्च करतोय शेतकरी. हे चुकीचं चाललंय. त्यामध्ये शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुरीकडे थोडं लक्ष द्या. पेरणी केल्यामुळे तुरीची परिस्थिती दावतो. आज 3 महिने झालं, 2 महिने झालं सोयाबीनला, तुरीलाही 2 महिने झालं आणि तूर बघा तुम्ही उभं रिकामं वाढते. काहीच त्याच्यामध्ये फुटवा नाही, काहीच नाही. बघा तुम्ही अशी परिस्थिती जर 2 महिने जर पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये जर असेल, तिला फुटवा नसेल, तर मग कसं काय उत्पन्न येणार आहे. सगळ्यात मोठं उत्पन्न तुरीचं उत्पन्न घटायचं कारण हे काय, आपण तुरीला स्पेस देत नाही. पेरणी केल्यामुळं तुरीला पाणी पण लागतं आणि हे जे काही सोयाबीन आहे, जोपर्यंत हे सोयाबीन हे काढलं जात नाही तोपर्यंत तुरीला फुटवा येत नाही. कारण इथं वारच खेळत नाही ना, इथं अंतरच नाही, त्यामुळे तुरीचा फुटवा येत नाही आणि फुटवा नसल्यामुळे फुलधारणा कमी होते आणि त्यामध्ये तुरीचं उत्पन्न घटतं. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे, तुरी